जर आपण बघतो कोणतरी संघ ज्या ज्या आणि कणगुळाची स्पर्धा असते त्याच्याकडे 5 फ्लोअरमध्ये जाण्याचा अग्रमानांकित जो रेकॉर्ड कोणाच्या नावावरती असेल तो मात्र कोणतरी संघाच्या नावावर आणि तो संघ मात्र आपल्याला एक ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. गेले अनेक दिवस आपण प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होतो कधी असेल कणगुळा चषक आणि प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा हा चषक आज मात्र आपल्याला प्रत्यक्षात शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याच्यामध्ये आपण पाहतो टॉप 16 संघ मात्र खेळताना आपण पाहतोय. तर इथे मात्र सामन्याला होती सुरुवात कोणतरी अपेक्षित त्यामुळे एक मोठी बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. युट्यूबवरच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि मैदानावरती उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचा मी करतो सहर्ष स्वागत. शुभारंभ आरंभ आणि करूया प्रारंभ. मनस्वान ऊर्ध विकेट आपण पाहतोय रोहित इथे मात्र आपण स्टोर करण्याचा प्रयत्न सर्व चंद्र खेळून काढला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एक धाव मिळेल एका धावाने मात्र संघाचं खातं उघडलं जातं ते म्हणजे त्यामुळे संघाचं सुरुवात मात्र चांगली झाली संतगताने केलेली आपण पाहतोय. कारण कालच्या दिवसाचा विचार केला तर रोहित मात्र शून्यावरती बॅट झाला होता आणि आज मात्र संयमाचा खेळ त्याने मैदानामध्ये केला. रणनीतिबद्ध क्रिकेट कसं असायला पाहिजे याचा प्रत्यक्षात मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा ऊर्ध विकेट मारा काढण्यासाठी आपण पाहतो गोलंदाज इथे मात्र सर्व डागणी केल्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. आता मात्र झेल सुटलाय आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं आणि 2 धावा पण पूर्ण केला. त्याच्यामुळे 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 3-11 वरती. 3 धावा आपण पाहतो स्कोर बोर्ड होता. आता सध्याच्या घडीला सलामीची जोडी मैदानामध्ये रोहित कवळे आणि प्रकाश पाकर गोलंदाजी मार करतो आपण पाहतोय केशव आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडू टाकले 3 धावा मात्र खर्च केले. पुढचा बॉल इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न अनंत गारपीट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हवेमध्ये आहे डिक्लेअर झोन मध्ये गेला तिथे मिळेल फक्त सिंगल धाव आणि भौगोलिक परिस्थिती जर मैदानाची आपण पाहिली तिथे मात्र थर्ड मॅन नाहीये फाईन मॅन नाहीये त्याच्यामुळे या चेंडूवरती मिळेल फक्त सिंगल आणि संघाची धाव मात्र आता आपण धावसंख्या पण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 4 वरती. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 4 धावसंख्या आपण स्कोरबोर्डवरती पाहतो. प्रकाश पाखड मात्र आक्रमक फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला करून काढले क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं चित्ताच्या सप्लायने 2 धावा मात्र पूर्ण केला आणि या 2 धावांनी मात्र संघाच्या धावसंख्येला आता आकारेल जाऊन पोहोचेल 6 वरती. ज्यावेळेला फलंदाजाच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीत अशा वेळेला सिंगल डब्याने धावपुला घालतो ठेवण्याचं काम त्यामुळे संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि कोणतरी संघ मात्र आपण पाहिलं गेले अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं या स्पर्धेमध्ये आणि आज सुद्धा तो मात्र लढताना पाहायला मिळतो. त्याच ताकदीने केशव अंड मार्क आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू प्रकाशासाठी येतो मात्र पुन्हा एकदा क्रॉस दलान केल्याचा प्रयत्न बॅट लेग बॉल्स आहे त्याच्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला प्रत्येक सिंगलने मात्र धावसंख्येला आकार आला जाऊन पोहोचले 7 वरती. मोठे फटके अजूनपर्यंत तर आलेले नाहीयेत. थोडंसं थांबवलं मी म्हणून गोलंदाजाने केशवने परंतु प्रकाश पाकर मात्र प्रयत्न करतात मोठे फटके मारण्याचा परंतु केशव यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र टॉपेस लागले चेंडू हवेमध्ये आहे यष्टीरक्षक खाली आणि पहिल्या विकेटचं पतन पहिलं बॉडी मात्र बंबूच्या आश्रयाला जाईल तो म्हणजे प्रकाश पागर यांच्या खेळीचा होता अंत आणि एक गडी बाद 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर बोर्डवरती 7 वरती. 7 धावा आपण पाहतो. तुषार यष्टीरक्षक आपण त्याला अतिशय चांगला झेल पकडला. त्याला माहिती आहे प्रकाशचा खेळ कशा पद्धतीने आक्रमक आहे आणि आक्रमक खेळीसाठी जाणला जातो. आज मात्र थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना नवीन बॅटर या ऍक्शन मध्ये अंकिश आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर विचार केला तर जाऊन पोहोचले 7 वरती. एक गडी बाद झाला. दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतो दुसरे गोलंदाज रोहित कवला स्ट्राईक वरती आपल्याला पाहतो. इथे मात्र ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न चेंडू चालला घोषांकित रिझन मध्ये तिथे मिळेल प्रत्येक सिंगल रन. तसेच आम्हाला कमेंट्री बॉक्स मध्ये सांगितलं जातं की शाखेचे कार्यकारी सदस्य
राजेंद्र पिंपळे साहेबांचे सुपुत्र आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि गर्व आहे आपला मुलगा आज मात्र मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज रोहन पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल एक आक्रमक गोलंदाज ज्यावेळी स्ट्राईकला असतो ना त्यावेळी दडपण असतो गोलंदाजावरती एक मोठा गोलंदाज आहे परंतु कशा पद्धतीने नवरानं ती बद्ध क्रिकेट खेळायला पाहिजे याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये दाखवत असताना रोहन आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत 2 चेंडू टाकले 2 चेंडूवरती धावा फक्त खर्च केला फक्त आणि फक्त संघ एकच धाव खर्च केला संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं एक गडी बाद झाल्यानंतर 8 वरती पुढचा बॉल ओव्हर द विकेट इथे मात्र वापस झाले चेंडू हवेमध्ये आहे उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक कोणतीही करणार नाही या चुकी आणि दुसरा गडी मात्र बाद होईल त्याने संघाचा 2 गडी बाद धावसंख्या मात्र स्थिर राहिल्या 8 वरती आणि सलामीची जोडी फोडण्यामध्ये आता मात्र यश आलं कोणतरी संघाला आणि रोहनने मात्र आपल्या आणि रोहितने अतिशय चांगल्या प्रकारचा झेल पकडला सुंदर झेल पकडला मी तर म्हणेन आणि इतर व्यासपीठावरती शाखेच्या अध्यक्ष सन्माननीय शिंदे साहेबांचं शुभागमन साहेब आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे नवीन बॅटर मैदानामध्ये किसन वतारी आपण पाहतो एक लेजंड प्लेअर आहेत त्याने गावचा पुढचा बॉल रोहन याचा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि 22 रुपयाने मला असं वाटतं 1 धाव मिळेल आणि सिंगल डबलने धावपुणे घालता ठेवण्याचं काम सुद्धा मैदानामध्ये करावं लागेल कारण बॅटरच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर मोठे फटके आतापर्यंत तरी आलेले नाही आहेत तर गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल त्यांनी गोलंदाजांना ओळखलंय त्यांचा स्टॅन्स ओळखलाय त्यांचं बॅटिंग करण्याचा जो स्टॅन्स आहे तो ओळखला आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचमुळे मात्र आतापर्यंत जखडून ठेवलं फलंदाजांना थोडंसं स्ट्रगल चालू आहे फलंदाजांचं परंतु फलंदाज सुद्धा काही कमी नाही आहे आक्रमक दाखवावी लागेल कारण ही स्पर्धा आपण जर आज पराभूत झाला या स्पर्धेमधून जर आपण आज बाहेर गेलात तर फक्त 1 वर्ष त्याची वाट पाहावी लागते त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल तुमचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल नवीन बॅटर मैदानामध्ये अंकित आपल्याला पाहायला मिळेल डावखोर हाताचा फलंदाज आहे पुढचा बॉल आपण पाहतो ओव्हर द विकेट रोहन गोलंदाजी मार पडते फुलटॉस बॉल होता परंतु दिशा पाहावी लागेल आणि असं म्हटलं जातं त्याची दिशा खराब त्याची दशा व्हायला बॉल लागत नाहीये कमबॅक करावं लागेल कारण समोरच्या बॅटर फलंदाज आपण पाहतो अंकित आहे थोडासा प्रेशर असेल गोलंदाजावरती नवका गोलंदाज आहे परंतु कमबॅक करावा लागेल आणि हे दडपण अनेकाला आपण पाहिलं ज्यामुळे डावखोर हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये असतो अशा वेळेला दमछाक उडाली जाते पुढचा बॉल पुन्हा ओव्हर द विकेट आपण पाहतो गोलंदाजी मार करतो रोहन इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट केला फलंदाजाला आणि कदाचित ही रणनीती असायला पाहिजे पहिल्या चेंडूवरती वाईट टाकला त्याने ओळखला याचा स्टॅन्स काय आहे कोणत्या दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची दिशा ओळखली त्याच पद्धतीने गोलंदाजी केली आणि रिझल्ट काय तर निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त स्थिर राहिल्या 10 वरती शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या गोलंदाजीमध्ये आपण रोहनचा विचार केला आतापर्यंत चिकट मारा केलाय आणि तिकट मारा केल्यामुळे इथे मात्र साईडला खेळून काढला आनंद कार्पेट चेंडू सह सीमारेषे लगत तिथे हरवला जातो चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं 2 धावा मात्र मिळतील आणि 2 धावांनी मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होईल 2 ओव्हरचा खेळ संपला 2 गडी बाद झालेत आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 12 वरती शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिले 6 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण 3 षटकाचा सामना 25 ते 30 धावा झाला तर मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल एक सन्मानजनक स्कोर कडे तुम्ही वाटचाल करू शकता आणि आपण सकाळपासून तो विचार 2 मिनिटं थांबवतो सर आपण या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने हॅट्रिक नोंदवली त्या खेळाडूसाठी बाईट घेतला स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक होती संघ नक्कीच पराजित झाला मात्र ज्याने तो हॅट्रिक घेतली काय आनंद होता आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील माझ्या ती पहिली हॅट्रिक होती आणि ते घेऊन मला खूप आनंद झाला माझी टीम देखील तेवढीच मला सहभागी होती माझ्यासाठी एवढंच बोलू शकतो मी अजून बाकी काही नाही आणि अगदी शेवटचा प्रश्न काय चुकलं की तुला वाटतं की काय चुकलं की ही चुकी झाल्याने आमचा संघ बॅकफुटला गेला फिल्डिंग थोडी आमच्याकडून कॅच वगैरे भरपूर ड्रॉप झाला आमच्याकडून आणि प्लस बॉलिंग देखील थोडी कमी पडली त्याच्यामुळे आमचा संघ पराभव झाला थँक्यू खूप खूप शुभेच्छा रायगड संघाला संपूर्ण सीझनसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देतो जाऊयात कमिटी बॉक्स मध्ये जिथे पुढे एकदा आपल्या बरोबर आवाज आहे विशाल बेकर सरांचा
धन्यवाद निशांतजी कातोडे सर. पहिलाच चेंडूवरती आपण पाहिलं संधी उपलब्ध झाली होती. संधी उपलब्ध झाली होती, झेल पकडण्याची संधी होती, परंतु थोडस आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे फलंदाजाला जीवदान मिळालं. एक धाव मिळाली, संघाचे 2 गोळा मिळाला आणि संघाची धावसंख्या जर सध्याच्या घडीला आपण पाहिलं 2 गडी बाद झाल्यानंतर 14-11 गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. शर्वेल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला, त्याच्यामुळे फलंदाजाने तो मात्र चेंडू खेळता आलेला नाही आणि एकदा चेंडू जरूर आला. आणि खरोखर चांगली गोलंदाजी कोणतरी संघाच्या माध्यमातून सर्वच आपण पाहतोय. तिसरं षटक आणणारं ते षटक आपण म्हटलं जातं, परंतु तशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला. इथे मात्र पुन्हा एकदा बेट केला फलंदाजाला, इथे मात्र संधी घेण्याचा प्रयत्न, परंतु धावचीची संधी आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्राईक देता येणार नाही. या नियम आहे स्पर्धेचा, त्याच्यामुळे जो हॅन्डस्ट्राईकला फलंदाज आहे त्यालाच तिथे मात्र फलंदाजी करावी लागेल. चांगले नियम आपल्याला पाहायला मिळते आणि नियमांचं काटेकोरपणाने पालन करत असताना कालच्या दिवसापासून आजपर्यंत आपण प्रत्येक खेळाडूला पाहिला. प्रत्येक खेळाडूचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देऊ. इथे मात्र आतापर्यंत चांगले गोलंदाजी, तांबणी संघाला मात्र थोडासा संघर्ष करावा लागतो या सामन्यामध्ये. सलामीची जोडी मात्र अपयशी ठरली, त्याच्यानंतर मिडल ऑर्डरवरती जबाबदारी होती, परंतु ते सुद्धा सपसेल अपयशी ठरले. पुढचा बॉल पुन्हा एकदा शोरवेल यांचा, इथे मात्र सरळ बॅट मारवलाय, बॉल डाऊन इंटू द क्राउड, दॅट इज अ मार्वेलस. किसन म्हातारे लिझर्ड प्लेअर काय म्हटलं जातं, अनुभव आणि अनुभव होतो मात्र कामाला आलाय आणि 2 चेंडू त्यांनी मात्र निर्धाव केले. तिसरा चेंडू होता दाखवून दिला की मी जरी वयाने मोठा असलो तरी माझ्या रक्तामध्ये क्रिकेट आहे आणि क्रिकेट मात्र तुमच्या रक्तामध्ये असताना तर तुम्ही कार्यही करू शकता. आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला. या 6 धावांनी मात्र संघाच्या धावसंख्येला बॅकर आला, जाऊन पोहोचले 211 वरती. आणि मी म्हटलं होतं 25 ते 30 धावा झाल्या तर एक सन्मानजनक स्कोर मात्र तुम्ही वाटचाल करू शकता आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना तामाने संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा शोरवे यांचा, अजून एक तराटे, उंची जास्त, लांबी कमी आणि सरळ चेंडू चालला हातामध्ये. तिसरा गडी बाद झालाय किसन म्हातारे यांच्या माध्यमातून. 3 गडी बाद 20 धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्डवरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये जर मात्र एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला जरूर मिळेल, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिला 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. पुनरागमन करणं हे सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे आणि त्यांनी पुनरागमन केलंय. ज्यावेळी षटकार मारला त्यावेळी कदाचित खिलाडी बाडपणा खाली येईल काय, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आले होते, परंतु त्या प्रश्नाने मात्र उत्तर देत असताना फलंदाजाला बॅट केलाय. 3 गडी बाद झाले, धावसंख्या आपल्याला स्कोर बरोबर पाहायला मिळेल 20-11 वरती. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद. शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिला आणि सुरुवातीच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल आपण पाहतो, शेवटचा बॉल आहे षटकांमधील, कदाचित मोठा फटका येईल काय. इथे मात्र क्रॉस दलान करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. दुसऱ्या डावाचा प्रयत्न केला जातो, चित्ताच्या चपलाने धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही आहे. फलंदाज मात्र धावचित होईल. या 2 धावा मिळतील. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जर विचार केला जाऊन पोहोचले 3 गडी बाद 22-11 वरती. येणाऱ्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 23 धावसंख्येची. तशाच पुढचे मॅच आपण पाहिलं तर कलम शेट आणि कुंबेट, तर दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण टॉससाठी यावं. कुंबेट संघाचे कर्णधार आणि कलम शेट 2 संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यावं. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 3 षटकाच्या 28 धावसंख्या जर आपण पाहिली तर 22-11 वरती जाऊन पोहोचले. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आपण पाहिलं ते 23 धावांची. सध्याच्या घडीला जर विचार केला सकाळपासून आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच आपण पाहिलं, परंतु या मॅच मध्ये काय घडेल, कारण 2 बलाढ्य संघ आहेत. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे मात्र पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुटुंब भरते. सर याच्यानंतर मॅच आहे एका बाजूला कुंबेट संघ आहे त्यांच्या विपक्षी खेळण्यासाठी कुंबेट आणि कळमशेत या 2 टीम्स यांच्या दरम्यान पुढची मॅच होईल. दोन्ही जर संघ पाहिले तर मागच्या मॅचचे विजय संघाने सुपर 8चा थरार आहे आणि जे नियम आहे त्या नियमावलीचं या ठिकाणी पुन्हा एकदा नियमावली समजावली जाते.
चला व्हेरी इज कॉल आणि या टॉमच्या संघ जर आपण पाहिला तर टॉस जिंकला दोन्ही कॅप्टन्स त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूयात. टॉस जिंकला काय निर्णय श्रीकृष्णाचा निर्णय निघायचा की पाहिला असेल आणि जशा पद्धतीची बॅटिंग होती काय म्हणजे काय टार्गेट असतं कोणत्या बॅटिंगला थोडंसं लवकर करायचं असेल तुझा गोलंदाज मॅचमध्ये खास करून तुमच्या संघासाठी घातक ठरेल म्हणजे तुमच्या संघासाठी त्याचं योगदान फार महत्वाचं राहील. आमच्या संघाचा लक्ष्मण गुंबईकर चांगला बॉलर आहे आणि आमचा एक बॉलर जरा बाहेर गेला तर आमचा अजून एक बॉलर आहे चांगला तो पण आम्ही बॉलिंग करतो आणि मी एक बॉलिंग चांगला आणि आमची बॅटिंग 3 ओव्हर आहे तर 40 पॉईंटच्या वरती याचा प्रयत्न करू आम्ही. खूप खूप शुभेच्छा. 40 धावा रोखण्याचे आहे तर दुसऱ्या बाजूला तर प्रवीण आहेत जिंकण्यासाठी काय निर्णय असतात. आमची स्ट्रॅटेजी सिंपल होती आम्ही टॉस हारो तरी पण आम्हाला बॅटिंग भेटली आम्ही टॉस जिंकला तरी बॅटिंगच घेणार होतो. अगदी ट्वेल्थ मॅन कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी देखील होत केलं की आम्ही सेट करू पुढच्या संघावरती रोखण्यासाठी म्हणजे आम्ही रोखू देखील. आता काय स्ट्रॅटेजी संघाने 11 सांगितलं की 18 मध्ये 40 आता तुमचं कसं रोशन आहे फॉर्म मध्ये स्वतः तू फॉर्म मध्ये आता काय म्हणशील 18 मध्ये किती टाईप तुमचं काय असेल रणनीती. जसा आमचा प्लॅन आहे स्कोर बोर्डचे रन लावून अपोजिट टीमला प्रेशर मध्ये ठेवायचं आणि आमच्याकडे असे एक्सपिरियन्स बॉलर आहेत जे नेहमीच आम्हाला बॅकअप करतात आमच्या टीमला आणि त्यांच्या खांद्याची जिम्मेदारी घेऊन आमचा स्कोर डिफेंड करण्यासाठी मदत करतात म्हणून आम्ही आमच्या गेमवरती स्टिक राहू आणि आमच्या गेमनुसारच गेम चालवण्याचा प्रयत्न करू. असं कोणता खेळाडू ज्याच्याकडून तुला अपेक्षा असेल की या मॅच मध्ये हा खेळाडू चालणं फार गरजेचं आहे. नाही मी पहिल्याकडून माझ्या टीमला पण सांगत आलोय हा काही इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे टीम गेम आहे आणि एका दुसऱ्या मागे पुढे गोष्टी होत असतात मग तेव्हा आपण सगळ्या टीमने सांगित गेम खेळून बॅटिंग मध्ये खराबी झाली तर आपण एक फिल्डिंग मध्ये आपण एक बॅकअप म्हणून एक प्लॅन घेऊन जाऊ आणि ते डिपेंड करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि असं एका इंडिव्हिज्युअल आम्ही कोणी काही प्लॅन करून आलो नाही आम्ही सांगित गेम आहे तर सांगित गेम सारखंच खेळू. थँक्यू सो मच खूप छान ऐकलं क्रिकेट एक खेळाडूचे खेळले तर 11 खेळाडू आहेत आणि जोपर्यंत 11 खेळाडू मैदानावरती येत नाही तोपर्यंत क्रिकेट पूर्ण होत नाही. पण सध्याच्या घडीला टॉस जिंकले कलमच्या संघाने आणि चूज टू फील्ड फर्स्ट. थँक्यू विशांतजी कात्रोडे सर. आणि आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल धाव जरूर आले होते परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं फलंदाज मात्र बाद झाला लक्ष्मण आउट झाले. तुषार मात्र आपल्याला या मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तुषार एक आक्रमक फलंदाज आहे ते अनेक वेळा आपण पाहिलंय आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपला तिसऱ्या क्रमांकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतं प्रमोद. या खेळाडूचा एक विचार केला ना हा खेळाडू याच्यामध्ये स्टाईल्स आपण पाहिला किंवा रनिंग आपण जर पाहिलं धाव अनेक वेळा आपण पाहिलं तर छोट्या धाव कशा घ्यावा आपण पाहिलं तर प्रमोद कडून शिकायला पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो इथे मात्र हलक्या बातमी करण्याचा प्रयत्न छोट्या हवेमध्ये होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे मिळेल प्रत्येक सिंगल धाव आणि सिंगल धावने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे. 2 वरती एक गडी बाद झाल्यानंतर गोलंदाजाचा विचार केला हितेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आणि आपण म्हटलं तर सकाळपासून जर विचार केला तर फलंदाज मात्र संघर्ष नक्की करताना आपण पाहतोय. गोलंदाज थोडंसं हवं होताना आपण पाहिलं आजच्या दिवसांमध्ये लो स्कोरिंग मॅच होताना पाहिलात आणि 22 स्कोर आहे त्याच्यामुळे टफ मॅच होईल मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो आपण पाहतो ओव्हर द विकेट तुषार आपल्याला पाहायला मिळेल. हितेश पुढचा बॉल हितेश यांचा तुषारसाठी इथे मात्र चेंडू घोषांकित रिझल्टमध्ये झाला मिळेल फक्त सिंगल धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानची भौगोलिक विचार केला तर मात्र तिथे डिक्लेअर झोन आहे मिळेल प्रत्येक सिंगल आणि सिंगलने मात्र संघाच्या धावसंख्येला आकाराला 3 वरती एक गडी बाद. हितेशचं कौतुक करावं लागेल. आपण जर का पाहिलं तर अनेक वेळा स्पर्धेमध्ये प्रकाश पाकड मात्र पहिली गोलंदाजी करत असतात आज मात्र थोडीशी वेगळी रणनीती त्यांनी बनवली आहे. स्ट्रॅटेजी मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक वेळा पाहताना आपण पाहिलं प्लॅनिंग असतं क्रिकेटमध्ये इथे मात्र हितेशला पाचारण केलं. हितेश मात्र त्याच्या विश्वासाला मात्र पात्र ठरत असताना कर्णधारांनी दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकले तर 4 आणि धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा एक गडी सुद्धा बाद केलाय. त्याच्यामुळे रणनीतीबद्ध क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 23 धावांचा पाठलाग करत असताना संयमाचा क्रिकेट आपल्याला कोणत्याही संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओढता विकेट आपल्याला पाहायला मिळेल. इथे अजून एक 11 स्थलांतर करण्याचा प्रयत्न चेंडू अवलंबचा कार्पेट खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसरी धाव घेतली जाईल का परंतु थांबवलाय आणि सिंगल डबलने मात्र धावसंख्या आपल्याला मात्र धावफलक खालती ठेवण्याचं काम मात्र कोणतरी संघाच्या माध्यमातून करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या जर स्कोरबोर्डवर आपण जरूर पाहिली 4 धावा एक गडी बाद झाल्यानंतर पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकांमधील हितेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत चेंडू 5 टाकले धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 आणि बलाढ्य संघ आहेत. दोन्ही तळा तालुक्यातील नामांकित संघांपैकी 2 संघ आणि त्यांच्यामध्ये चाललेला हा रणसंग्राम क्रिकेटच्या मैदानावरती शेवटचा चेंडू प्रमोद आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवरती. त्याला इथे मात्र स्टेप आउट झाले फलंदाज आणि चेंडूची दिशा पाहावी लागेल आणि हा चेंडू वाईड आहे असं पंच आम्हाला सांगतात त्यामुळे ही एक धाव मिळेल आणि या एका धावेने मात्र धावसंख्या पुढे पोहोचेल 5च्या आकड्यावरती. पुनबाई चषक 2024 आपण पाहतोय
आणि या पर्वामध्ये प्रत्येकाचं स्वप्न आहे आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावांना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त आणि फक्त खेळायचं आपल्या गावाच्या नावासाठी. तसंच इथे मात्र हवेमध्ये चेंडू करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आयोजन होईल काय, परंतु नाही आहे आणि चेंडू मात्र सीमारेषा लगत चाललाय आणि तिथे मात्र पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेलाय, मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक तरी बाद स्कोरवर आपल्याला पाहायला मिळेल 6 आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज राहील ते म्हणजेच बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आता असेल ती म्हणजे कोणतरी संघाला तुषार मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत तुषार मैदानामध्ये आहे तोपर्यंत कोणतरी संघ मात्र त्याच्याकडे आशेच्या किरणाने पाहत असेल. कारण तुषार आपण पाहिलं ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी संयमाचा खेळ करतो आणि ज्यावेळी मात्र संघाला गरज आहे, खरोखर आता मोठ्या धावसंख्येची गरज आहे, त्यावेळी आक्रमक सुद्धा होत असतो. आणि क्रिकेट तसंच आहे, कधी संयमाने तुम्हाला खेळ करावा लागतो तर कधी आक्रमक बनवावं लागतं. नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला म्हणजे प्रकाश पाकड, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आहे कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागते आणि स्वतः कर्णधार मात्र आता गोलंदाजी मार करते आपल्याला पाहायला म्हणजे प्रकाश पाकड. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज, 18.50 ची सरासरी गाठायची आहे. सकाळच्या 17 पासून जर आपण विचार केला लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये आपण जरूर पाहिला म्हणजेच काय 12 धावा आणि 17 धावा टफ फाईट मॅच होईल मात्र शंका नाही आहे. 12 चेंडू 17 धावा, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आपण पाहतो प्रकाश पाकड करून त्याची मार पडते. इथे मात्र मोठा फटका केला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झाला आणि फलंदाज मात्र होईल बाद. दुसऱ्या विकेटचं पतन आणि ज्या फलंदाजाचे मी मात्र कौतुक केलं होतं तो मात्र निराश होऊन मात्र मैदानाच्या बाहेर जात आहे आपण पाहतो. दुसऱ्या गडी बाद झाला तर संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली 6 आकड्यावरती. आणि म्हटलं होतं कॅप्टनने जबाबदारी स्वीकारल्या, पहिल्या चेंडूवरती मात्र मोठ्या फलंदाजाला बाद केला आणि इथे मात्र कमबॅक केलं या सामन्यामध्ये. जरी धावसंख्या लो स्कोर असली तरी पण मात्र ते आपण डिफेंड करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे आणि त्याच पद्धतीने खेळ मैदानामध्ये होत आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विनोद आणि विनोदचा विचार केला नसेल तर कालच्या दिवसामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहिले. त्याच्यामुळे हा सुद्धा आक्रमक फलंदाज आहे, त्याच्याकडे मोठे फटके मारण्याचं कौशल्य आहे आणि हाही सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. त्याच्यासाठी 4 नंबरवरती फलंदाजीसाठी आला. पुढचा बॉल आपण पाहतो पुन्हा एकदा ओव्हर द विकेट प्रकाश पाकड. ओव्हर द विकेटने मारा काढण्यासाठी म्हणजे इथे मात्र पुन्हा एकदा बीट केला फलंदाजाला, पंचांकडे बॅट मागितली जाते परंतु उत्साह जास्त नाही, आत्मविश्वास कमी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पंचांनी मात्र बॅट फेटाळून लावला. निर्धाव चेंडू आहे, 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि दोन्ही चेंडू मात्र जर विचार केला तर निर्धाव आला. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज बाद, दुसरा चेंडू निर्धाव म्हणजेच काय येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आता असेल ते म्हणजे 17 धावांची. 10 चेंडू 17 धावा, एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करू शकतो कोणतरी संघ, परंतु विकेट आली तर त्यामुळे मात्र या सामन्यामध्ये पक्कड मजबूत करू शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट केला, मोठा फटका करण्याचा प्रयत्न आहे, इथे मात्र धावची संधी होईल काय नाहीये, परंतु 22च्या रुपयाने मात्र 1 धाव मिळेल. एका धावाने मात्र संघाच्या धावसंख्येला 11 जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगला मारा केला मी तर म्हणेन, फलन 7 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज, 9 चेंडू 16 धावा. प्रकाश मात्र चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते प्रकाश पाकड. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपण पाहतो. प्रमोद आता स्ट्राईक होतो, फलंदाज पुढे स्टेप आउट झाला, तिथे मात्र पुन्हा एकदा बीट केला, गोलंदाजी भन्नाट वेग आणि वेगावरती मात्र सर होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तसेच कवनकर साहेब तसेच म्हटलं साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालं, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, धावक मात्र खर्च केले फक्त आणि फक्त 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. प्रमोद आपण पाहतो स्ट्रायकिंग फलंदाज कोणतरी संघाचा, इथे मात्र हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न घ्यायची संधी होईल का, परंतु हा खेळाडू आहे ना ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही अशा इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 9 आकड्यावरती. आणि एक खेळाडू आहे ना तो मात्र एक जिथे क्षेत्ररक्षक तैनात केलेला नाही अशा दिशेलाच खेळतो, त्याच्यामुळे फलंदाज खरोखर मी ज्या पद्धतीने म्हटलं एकेरी भोर धाव संख्या मात्र काढण्यामध्ये चपळ आहे, त्याच्यामुळे फलंदाजाकडे ते कौशल्य चांगलं आहे. येणारे चेंडू शिल्लक राहिले तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे षटकांमध्ये. फलंदाजी मार करतो प्रकाश पाकड आपण पाहतो ओव्हर द विकेट आणि इथे मात्र बेट केला, फलंदाजाला बेट केला, चांगली गोलंदाजी आणि
पंचांकडे बॅट मागितली जाते आणि परतणारी सांगितलंय फलंदाज सेफ आहे. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली स्कोअरबोर्डवरती 9 धावा 2 गडी बाद. आणि नुकताच इथं शाखेचे माजी अध्यक्ष तसेच संघाचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष सन्माननीय मातले साहेब आलेले आहेत. त्याचप्रमाणे शाखेचे माजी अध्यक्ष सुरेश काळकर साहेब, आपले शाखा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय गणेश निवाते सर, या सर्वांचं पुनश्च एकदा इथे सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे आमचे माजी सहसचिव दगडू कदम साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. या आजच्या तळा तालुका कुंभी युवा चषक 2024 या भव्य दिवस स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद भाडवे सर. आणि खरोखर आता जर आपण विचार केला 6 चेंडूने जिंकण्यासाठी आता गरज राहिली आहे 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा डिपेंड करण्यासाठी मात्र एक जबाबदारी दिली जय बागे यांच्यावरती. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आपण पाहतोय. इथे मात्र दांडी गोल केला. फलंदाज मात्र बस झाला आणि तिसऱ्या विकेटचा इथे मात्र पतन होताना आपण पाहतो कोणत्या संघाचा. ज्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये 2 षटकार मिळाले होते तो फलंदाज मात्र आज जिंकला मात्र काहीही करू शकलेला नाहीये. निराशेजनक कामगिरी करून मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसरा विकेट मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला गुणोच्च रूपाने. येणारे चेंडू आता शिल्लक राहिले 5 आणि जिंकण्यासाठी गरज राहिली 14 धावांची. 14 धावा 5 चेंडू 14 धावा. आणि मी मगाशीच म्हटलं होतं बिग फाईट मॅच होईल यात मात्र शंका नाहीये. कारण तालुक्यातील नामांकित संघांपैकी 2 संघ आणि त्यांच्यामध्ये चाललेला आहे रणसंग्राम क्रिकेटच्या मैदानावरती. 5 चेंडू 14 धावा. 5 मध्ये 14 करायचे आहेत. एकाला रोखायचं आहे तर एकाला पूर्ण करायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. जयने मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बॅट केला. येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या जर विचार केला 14 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे मात्र घोषांकित रिझांमध्ये चेंडू जाईल. फटका मात्र चांगला होता परंतु एक धाव नक्कीच डेथ बॉल आहे असं पंच आम्हाला सांगतायत. त्याच्यामुळे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल 14 धावांची. 5 चेंडू 14 धावा. तामाने की कोणतरी की तामाने. कारण आपण पाहिलं तर अनेक वेळा कुंभोवाची कोणतीही स्पर्धा असू द्या सुपर 4 मध्ये अनेक वेळा सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक कोणता संघ असेल तो कोणतरी संघ. परंतु तामाने संघ सुद्धा काही कमी नाही आहे. 5 चेंडू 14 धावा. पुढचा बॉल जय भागे आपण पाहतो गोलंदाजी. इथे फुटस उंची जास्त लांबी कमी सुंदर झेल मित्रांनो एका हातामध्ये झेल पकडला आणि चांगलं संरक्षण कर्णधाराच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रकाश प्रकार यांचं कौतुक करावं लागेल. दुसरा गडी मात्र बंबूच्या आश्रयाला 2 चेंडूवरती 2 गोलंदाज बाद. आणि धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 9 आकड्यावरती 4 गडी बाद झाले. सर यालाच क्रिकेट म्हणतात. एक संघ जो मात्र अनेक स्पर्धांमध्ये मात्र कुंभीवाच्या अनेक स्पर्धा असेल त्यावेळी मात्र सुपर 4 मध्ये आपण जास्तीत जास्त कोणत्या संघाला पाहत असतो तर कोणतरी संघ यात मात्र थोडासा संघर्ष करताना आपण पाहतो. येणारे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि जिंकण्यासाठी गरज राहिली 14 धावांची. 2 चेंडू होते 2 फलंदाज बाद केला. पहिली हॅट्रिक आपण आजच्या दिवसामध्ये पाहिली या स्पर्धेमध्ये. दुसरी हॅट्रिक होईल का? पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. जय भागे आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 14 धावा. इथे मात्र बेट केलाय स्लोअर पद्धतीने धुम्या गतीचा बॉल होता. फलंदाजाला मात्र कोणता होतो तो चेंडू समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू आपण जरूर पाहिला. यष्टीरक्षकांनी कोणतीही चुकी केलेली नाहीये. त्याच्यामुळे निर्धाव चेंडू आला. येणारा चेंडू असला तर 3 आणि जिंकण्यासाठी आता गरज राहिली 14 धावांची. 3 चेंडू 14 धावा आपण पाहतोय. 2 एखादा मोठा फटका आला तर रंगात वाढेल या सामन्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते. इथे मात्र पुन्हा एकदा बेट केला. पंचांकडे बाद मागितले होते आणि फलंदाज मात्र बाद झाला 5वा. आणि 4 चेंडू सर आतापर्यंत टाकले. धाव एकही खर्च केलेले नाहीये आणि फलंदाज मात्र 3 बाद केले. चांगली गोलंदाजी जय भागे यांची आपण पाहतोय. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. एका आता चमत्काराच्या मैदानामध्ये घडवावं लागेल. कारण 2 चेंडूवर 2 षटकार आले तरी मात्र सामना तामाने संघ जिंकू शकतो. परंतु एखादा चमत्कार जर इथे घडला तर मात्र कोणतरी संघ नक्की या सामन्यामध्ये जिंकू शकतो. 2 चेंडू 14 धावा. जर गोलंदाजीने कोणतीही चुकी केली नाही तर मात्र सामना जिंकू शकतो तामाने संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. जय भागे आपण पाहतोय. येथे मात्र पुन्हा एकदा बीट केलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू टाकलेत. 3 बडे बाद केलेत. एकदा जोरदार डाला झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. अतिशय तिकट मारा आपण पाहतो गोलंदाजाचा जय भागे यांचा. 5 चेंडू आतापर्यंत टाकले. 3 फलंदाज बाद केले. धाव मात्र एकही खर्च केलेले नाहीये. 1 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय.
आणि आता मात्र काही कारणाने या स्पर्धेतला निर्देश षटक 3 गडी बाद या स्पर्धेमधला मात्र रेकॉर्ड झालाय आणि जे वडिलांचं कौतुक करावं लागेल. मेडन ओव्हर या स्पर्धेमधली पहिली आपल्याला पाहायला मिळाले 3 गडी बाद आणि मेडन ओव्हर एक वेगळंच कारनामा या खेळाडूंनी करून दाखवलाय. 3 युवा चषक 2024 मध्ये. थँक्यू. धन्यवाद बाकर सर, धन्यवाद बाकर सर, विशाल बाकर सर. आणि खरोखरच एक विक्रम रचला गेला. कुंभ चषक 2024 पिक्चर सुपर डुपर हिट आणि मैदानाच्या आतमध्ये देखील आपण